आज 17 जून आणि आज अख्ख्या महाराष्ट्रात हवामानाचा एक अत्यंत विचित्र आणि खतरनाक पॅटर्न पाहायला मिळणार आहे। एका बाजूला उष्णतेचा हाहाकार तर दुसऱ्या बाजूला विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस। हवामान विभागाने राज्यातील तब्बल 21 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी केलाय, तर 5 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे। पण थांबा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता? कारण आज दुपारनंतर तुमच्या भागात अचानक वातावरण बदलू शकतं। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी आम्ही अशा काही जिल्ह्यांबद्दल सांगणार आहोत जिथं कोणताही अलर्ट नसला तरी अचानक पाऊस कोसळणार आहे। चला तर मग सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागात काय परिस्थिती आहे। त्याचप्रमाणे तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। सुरुवात करूया महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या कोकण विभागापासून। जर तुम्ही मुंबई, ठाणे किंवा पालघर परिसरात राहत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच त्रासाचा ठरणार आहे। कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व 6 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। इथली सर्वात मोठी समस्या म्हणजे ह्युमिडिटी म्हणजेच हवेतील दमटपणा। तापमान जरी नेहमीसारखं दिसलं तरी दमट हवामानामुळे शरीरातून प्रचंड घाम निघेल आणि उकाडा असह्य होईल। हवामान विभागाने किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना दुपारच्या वेळी म्हणजेच सकाळी 11 ते दुपारी 4 या काळात आवश्यक असल्यास घराबाहेर पडण्याचा सल्ला दिलेला आहे। अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला। आता वळूया उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नाशिक या 3 जिल्ह्यांमध्ये आज सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद होऊ शकते। जळगाव आणि धुळ्यात उन्हाच्या तीव्र झळा बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढलाय। दुसऱ्या बाजूला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या 6 जिल्ह्यांमध्ये कडक ऊन आणि प्रचंड उकाडा जाणवणार आहे। इथं शेतकरी बांधवांसाठी आणि शेतात काम करणाऱ्या मजूर वर्गासाठी हवामान विभागाने एक विशेष सूचना दिलेली आहे। दुपारच्या कडक उन्हात काम करणं टाळा आणि सोबत पाणी किंवा लिंबू पाणी आवर्जून ठेवा। आता विदर्भाची स्थिती पाहण्यासारखी आहे। विदर्भात आज 2 भाग पडले। पहिल्या भागात म्हणजेच पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट आहे। थेट सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहू नका असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। पण आता वळूया आजच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेटकडे। पूर्व विदर्भात निसर्गाचा वेगळाच खेळ पाहायला मिळणार आहे। भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या 5 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। हो, तुम्ही बरोबर ऐकलत, या 5 जिल्ह्यांमध्ये आज जोरदार मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे। त्यामुळे इथल्या नागरिकांनी विजा चमकत असताना झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली उभं राहू नये। आता जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणाले होते की काही जिल्हे असे आहेत जिथं हवामानाचा कोणताही अधिकृत अलर्ट नाहीये, तरीही इथलं वातावरण आज बदलणार आहे। जर तुम्ही नाशिकचा घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर आज तुमच्याकडे अधिकृत अलर्ट नसला तरी काही ठिकाणी अचानक ढग दाटून येतील आणि हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। त्यामुळे आमच्याकडे अलर्ट नाही म्हणून गाफील राहू नका। घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवलेला कधीही चांगला आणि स्थानिक हवामानाच्या अंदाजावरती लक्ष ठेवा। आज 17 जून रोजी महाराष्ट्रात अशी ही ऊन पावसाची मिश्र स्थिती राहणार आहे। जाता जाता काही गोष्टी लक्षात ठेवा। भरपूर पाणी प्या, शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका, विजा चमकत असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या। शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची आणि पाळीव जनावरांची काळजी घ्या। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भागात सध्या ऊन आहे की पाऊस? खाली कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा सुरक्षित राहतील। अशाच रोजच्या हवामान आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज या पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका। तोपर्यंत पाहत रहा HPN मराठी न्यूज।